मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. पाहूया पहिला प्रश्न कोणाचा आला आहे. पहिला प्रश्न आहे वृषाली सातव. नमस्ते सर, प्रश्न आणि उत्तर यांच्या माध्यमातून तुम्ही खूप अप्रतिम असे ज्ञान आणि मार्गदर्शन करता, यासाठी आपले खूप खूप मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद वृषालताई. तुम्ही या प्रोग्रॅमच्या बाबतीमध्ये 4 शब्द खूप छान लिहिलेत. परमेश्वर तुमचं कल्याण करो. प्रतीक कल्याण. नमस्कार सर, तुमचे मार्गदर्शन खूप छान आहे, फायदा खूप होतो. आमची कर्जातून सुटका होण्यासाठी उपाय सांगावे. खूप प्रॉब्लेम आहे. ऑटो रिक्षा चालक आहे पण व्यवसायही होत नाही. ॲक्च्युली कर्ज फेडण्याच्या दृष्टीने पैसा आपल्याकडे येणं खूप गरजेचं आहे, बरोबर. पैसा आला तरच कर्ज आपण फेडू शकतो. मग आता आपल्याला काय करायचं आहे, तो छोटासा उपाय अतिशय प्रभावशाली. घरामध्ये तुम्ही वास्तू तथास्तूचं हे श्रीयंत्र स्थापन करा. अतिशय प्रभावशाली हे श्रीयंत्र जसं तुमच्या घरामध्ये येतं, स्थापन होतं, तसं धन येणे, वाढणे, टिकणे याचा फरक तुम्हाला दिसायला सुरुवात होऊन जाईल. त्याचबरोबर जर काही वाईट शक्तींचा प्रभाव घरावरती होतोय तर मेन दरवाजावरती हे तुम्ही अडकवू शकता. याचा फायदा भरपूर आहे. खूप सेल आहे. म्हणजे महिन्याला कमीत कमी 50 ते 60 हे प्रॉडक्ट्स एवढे सेल होतात. कधीकधी 100च्या घरातसुद्धा आहे. लोकांना उपयोग होतो आहे, फायदा आहे ना, मग वापरायला. असा सगळा व्याजावरती मेडिकलवरती खर्च होतो आहे, मग आपण यावरती खर्च का नको करायला. त्याचबरोबर तुम्हाला मी हे पायराईटचं ब्रेसलेटसुद्धा धारण करायला सांगतो. हे वापरा आणि कुलदेवतांची उपासना करा. पैसे आधी आले तर आपल्याला काय होणार आहे, कर्ज फेडायला मदत होणार आहे. ऋणमोचन गणेश स्तोत्र रोज वाचा. हे आपल्याला ऋण म्हणजे कर्ज फेडण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न सुलभा सासणे. नमस्कार सर, खूप छान माहिती दिली आपण, त्याबद्दल धन्यवाद. तुमचा हा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम अखंड असाच चालू राहू देत. आम्हाला अशीच छान माहिती मिळत राहू दे. माझा प्रश्न असा आहे की घरामध्ये छान हस्तखेळतं वातावरण असतं आणि एकदम काय होतं माहीत नाही, सगळेजण एकमेकांना बोलायला सुरुवात होते. त्यात लहान मोठे सगळे मेंटली डिस्टर्ब होतात. असे का होते? तर घरामध्ये निगेटिव्ह नकारात्मक एनर्जी जर वाढल्या तर हे होऊ शकतं. वास्तू तथास्तू ऑफिसमधून उमरा स्प्रे किंवा हिना अत्तराचा स्प्रे मागवा. घरामध्ये रोज तो स्प्रे करत जा. बघा, अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते. खूप फायदा याचाही आहे. आणि अजून एक गोष्ट मी सांगतो, जे मी प्रत्येकांना सांगतो, की तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र छोटं का होईना असणं खूप गरजेचं आहे. आणि दरवाजावरती हे तुम्ही अडकवत चला. घरामध्ये खडेमीठ ठेवायचं. खडेमिठाच्या पाण्याने फरशी पुसणे आहे. बंद पडलेल्या वस्तू काढून टाकणे. कुलदेवतांची उपासना करणे आहे. ह्या बेसिक गोष्टी करत चला. आणि एक गोष्ट सांगतो की घरात किरकिर तुम्हाला जास्त जाणवत असेल ना, तर घरामध्ये 4ही कोपऱ्यामध्ये घंटा वाजवा किंवा टाळ वाजवायचा. टंग 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 टंग. हे आरतीच्या वेळेला घंटा आणि टाळ यासाठीच निनाद होतो की घरातील वाईट शक्ती बाहेर जाव्या यासाठी आहे, बरोबर. आता आपण पुढे जाऊयात. यानंतर पुढचा प्रश्न असा आहे दीपेश म्हणून. नमस्कार सर, तुम्ही खूप छान माहिती देता. सर, बेडरूम आमची आग्नेयला आहे. यामध्ये कपाट नैऋत्य कोपऱ्यात आहे. उत्तर दिशेला तोंड करू नये असे चालते का? नक्की कुठे ठेवू? पैसे टिकत नाहीत, यासाठी उपाय सांगा. पैसे टिकणे येणे यासाठी आता स्पेशल पायराईटची आम्ही फ्रेम घेऊन आलो आहे. ही 7 घोड्यांची पायराईटची फ्रेम तुम्ही बघू शकता. अतिशय बेस्ट आहे. तर याचा वापर कुठे करायचा, काय करायचा, याची सगळी माहिती तुम्हाला याच्यावर मिळणार आहे. वास्तू तथास्तू ऑफिसमधनं मागवा. पायराईटचा हा स्टोन तुमच्या घरात तिजोरीमध्ये ठेवा. याचा फायदाही भरपूर आहे. पण नुसता आणायचं आणि ठेवायचं नाही, याची काही उपासना, याला काही स्पेसिफिकली काही गोष्टी करायच्या आहेत, त्या लेखी तुम्हाला ऑफिसमधनं मिळणार आहे. आणि तुम्हाला ही महत्त्वाची गोष्ट सांगतो, पायराईटचा हा स्टोन देखील तुमच्या खिशात पैसे अट्रॅक्ट करण्यासाठी याचा फायदा भरपूर होतो. यानंतर सविता म्हणून आहेत. नमस्ते सर, कृपया माझी मदत करा. खूप टेन्शनमध्ये आहे. आम्ही एका घराचे 5 वर्षापासून भाड्याने राहत आहे. पण मला काही दिवसापूर्वी कळले की या घराच्या मालकाने आत्महत्या केली आहे. पण ती घरात न करता बाहेर जाऊन केलेली आहे. याचा आम्हाला काही त्रास होऊ शकतो का आणि आम्ही उपाय काय करावे? तर मेन घरामध्ये रोज कापूर जाळत चला. घरामध्ये सगळीकडे खडेमीठ ठेवा. गोमूत्र टाकत चला. एक लक्षात घ्या, घराच्या मालकाने आत्महत्या केली त्या जागेत नाही केली. जागेत केली असती तर काही अंशी दोष असू शकतो. त्यामुळे तुम्हाला
खूप घाबरून जायची गरज नाही आहे. त्याच्या त्रासामुळे त्यांना काहीतरी टेन्शन असेल, डिप्रेशन असेल, त्यामुळे त्यांनी बाहेर कुठे आत्महत्या केली. तर तुम्ही एक गोष्ट करू शकता, सुलेमानी हकीकचं हे जे ब्रेसलेट आहे ते तुम्ही धारण करू शकता किंवा टायगर आयचं ब्रेसलेट धारण करू शकता घरातले सगळे. आणि जर तुम्हाला वाटत असेल किंवा खूप त्रास तुम्हाला काही होतो आहे ती गोष्ट झाल्यानंतर ना, तर घर तुम्ही बदलू शकता. शेवटी काय घर भाड्याचं आहे, त्यामुळे विशेष काही काळजी करायची गरज नाही. ऑफिसमधून उमरा स्प्रे मागवा उमऱ्यावरती आणि घरामध्ये सगळीकडे स्प्रे करा. पुढचा प्रश्न आहे अपूर्वा म्हणून. नमस्कार सर, ईशान्य दिशेला वॉशरूम असेल तर त्यावरती काय उपाय करता येतो? माझा स्पेशली व्हिडिओ बघा. ईशान्य दिशेला टॉयलेट हा भरपूर गाजलेला आहे, खूप लोक बघतायत. ईशान्य दिशेच्या टॉयलेटवर वरनं देव जरी आला तरी कुठले उपाय करू शकत नाही. एकदा वास्तू कन्सल्टन्सी घ्या. खरंच ईशान्येला आहे का, उत्तर वायव्य ईशान्येला आहे का, ईशान्य पूर्वेला, हे आपण प्रत्यक्ष पाहूयात. स्नेहल कुमार गायकवाड. नमस्कार सर, वडिलांचे व्यसन सुटण्यासाठी उपाय सांगावा. वडिलांचं व्यसन सुटण्याच्या दृष्टीने 2 गोष्टी अशा आहेत की हे जे एकमुखी रुद्राक्ष आहे ते पॉझिटिव्हली त्यांच्या गळ्यामध्ये धारण करणं गरजेचं आहे. रुद्राक्ष जेव्हा येतं गळ्यामध्ये तेव्हा पॉझिटिव्ह सकारात्मक वृत्ती होते, निगेटिव्हिटी लांब पळते. त्यामुळे ही गोष्ट करा. ट्रिपल प्रोटेक्शन नावाचं ब्रेसलेट मिळतं, तेही धारण करा. आणि तुळशीचं पाणी उकळून त्यांना पाणी प्यायला द्या किंवा तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यातनं त्यांना पाणी प्यायला द्या. आणि लक्षात ठेवायचं की तुम्ही जर जेवताना समजा त्यांनी ते पाणी नाही स्वीकारलं तर जेवताना तुम्ही तुळशीचा चुरा करून किंवा तुळशीचा अर्क करून तुम्ही स्वयंपाकामध्ये देखील थोडासा वापरू शकता. पॉझिटिव्ह एनर्जी वाढली की निगेटिव्ह निघून जाते. घरामध्ये कुलदेवतांची आरती उपासना करत चला. स्वाती नलावडे. माझा प्रश्न असा आहे की आम्हाला जेवून झाल्यावर ताटामध्ये हात धुवायचे का नाही? अजिबात हात धुवायचे नाहीत. ताटामध्ये हात धुणे म्हणजे अन्नाचा आणि ताटाचा आणि अन्न देणाऱ्या या परमेश्वराचा अपमान असतो. हात धुण्यासाठी बेसिनमध्ये जा, बाहेर झाडामध्ये जा आणि हात धुवा. ताटामध्ये हात धुवू नका. प्रतीक साळवे. नमस्कार सर, दोन्ही मुलांची कुंडली मार्गदर्शन, न्यूमरोलॉजी मार्गदर्शन हवे आहे. गव्हर्नमेंट सर्व्हिससाठी फी किती आहे? बेसिक लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही कारणासाठी मार्गदर्शन घेऊ शकता. आता आम्ही नवीन एक गोष्ट सुरू केली आहे. आजपर्यंत सिल्वर, गोल्ड या आमच्याकडे कन्सल्टन्सी होत्या. आता प्लॅटिनम सुरू केले. प्लॅटिनम म्हणजे कॉम्बो आहे, म्हणजे कुंडली मार्गदर्शन बरोबर तुम्ही न्यूमरोलॉजीचं सुद्धा मार्गदर्शन घेऊ शकता. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही जेव्हा मला भेटता तेव्हा तासाभरात तुमचं न्यूमरोलॉजी आणि कुंडलीचंही कन्सल्टिंग होतं. प्लॅटिनमची फी किती आहे, काय, ऑफिसशी बोलू शकता. ऑल टाईप ऑफ प्रॉब्लेम्स त्याच्यावरती आपलं मार्गदर्शन मिळणार आहे. यशवंत मोरे मलकापूर. सर, आमचे घराचे काम अर्धवट राहिले आहे, सोने घाण आहे, मुलगा घरी येत नाही, यावरती उपाय सांगावा. तर पहिली गोष्ट, घराचे बांधकाम अर्धवट राहिले आणि घर बांधायला सुरुवात केल्यापासून प्रॉब्लेम झाले म्हणजे घराचा प्लॅन कुठेतरी चुकलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा वास्तू व्हिजिटसाठी ऑफिसला फोन करा. प्लॅन कन्सल्टन्सी किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन आपण करूयात आणि पुढे जाऊयात. तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मार्गी लागतील. पुढचा प्रश्न आहे दीपाली. नमस्कार सर, माझी मीन रास आहे, 7.5 सुरू आहे, त्यासाठी मी कोणते रत्न धारण करू शकते? एकदा कुंडलीसाठी नाव नोंदवा. 7.5 हा त्रास होतोच. सध्या हे लॅब्रोराईट नावाचं छान ब्रेसलेट आहे, ते ऑफिसमधनं मागवा, त्याचाही फायदा होईल. आणि अगदीच खूप त्रास वाटत असेल तर तुम्ही हे लॅपिज नावाचं ब्रेसलेट मागवा. 7.5 हनुमंताची उपासना करणं खूप गरजेचं आहे. बाकी आपण पत्रिका बघून घेऊयात. आणि सध्या 7.5 नॉनव्हेज सोडा. गायत्री गायकवाड. नमस्ते सर, काळ्या रंगाचे कपडे कोणत्या राशींच्या व्यक्तींनी वापरू नयेत किंवा कोणत्या राशीच्या व्यक्तींनी वापरावे? खूप चांगला प्रश्न आलेला आहे. एक लक्षात ठेवा, काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये निषिद्ध सांगितला, म्हणजे काळ्या रंगाचं काही वापरू नये. कपडे, घड्याळाचा पट्टा, रुमाल, चप्पल, कमरेचा पट्टा हे शक्यतो टाळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे काळा रंग कुठल्या राशींना नाही, कोणीच वापरू नये. अगदी साडीमध्ये, ड्रेसमध्ये एखादी बॉर्डर आली इथपर्यंत ठीक आहे. तुम्ही अगदीच ट्रिपसाठी म्हणून टी शर्ट घातला किंवा पॅन्ट घातली इथपर्यंत ठीक आहे, पण वर्किंग टाईममध्ये तुम्ही हा काळा रंग कुठेही वापरू नका. आशा ओवाळ. नमस्कार सर, स्वयंपाक बनवताना उत्तर दिशेला किंवा पश्चिम दिशेला आपले तोंड आले तर चालते का? अजिबात चालत नाही. स्वयंपाक करताना फक्त पूर्व आणि अगदीच पूर्व तिरकी असेल तर आग्नेयेला तोंड चालतं, पण पश्चिम, दक्षिण, उत्तर, वायव्य अजिबात तोंड करायचं नाही.
मीनाक्षी सावंत, नमस्कार सर, माझा केटरिंगचा व्यवसाय आहे, चांगला चालण्यासाठी उपाय सांगा. तर पहिल्यांदा तुम्ही हे पायराईटचं झिबुकॉइन ठेवा जवळ. याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतो. हे कायम माझ्या खिशात तुम्हाला सापडेल. याचबरोबर पायराईटचं ब्रेसलेट हेही वापरा. सर्टिफाईड ब्रेसलेट आहे, माझ्या हातात तुम्हाला कायम दिसेल. याचा वापर करा आणि जो व्यवसाय करताय तो सचोटीने करा आणि आनंदाने करा, प्रेमाने करा, लोकांशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा, व्यवसाय वाढेल. आणि सत्यता व्यवसायामध्ये असली की लाभ भरपूर होतो. यानंतर रवी चव्हाण, नमस्कार सर, माझा मुलगा 11वीला आहे, त्याला शिक्षणासाठी कोणते ब्रेसलेट चालेल? मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने ॲमॅथिसचं ब्रेसलेट अतिशय बेस्ट आहे. आणि अजून एक तुम्हाला मी सांगतो की मुलांना गणेश रुद्राक्षाचा फायदा खूप झालेला आहे. आता जेवढे 10वी-12वीची मुलं आहेत ना, खूप लोकांनी अक्षरशः भरपूर हे गणेश रुद्राक्ष लोकांनी घेतलेत. आणि लोकांचं फोन येतात की सर तो आता अभ्यास तरी करतो आहे, तो बसतो आहे, ते गणेश रुद्राक्ष घातल्यापासून जरा आमचा त्रास कमी झाला आहे. हरकत नाही, करा ऑफिसला कॉल, मिळून जाईल तुम्हाला. यानंतर वैष्णवी पांडे, नमस्कार सर, आमच्या घराचा दरवाजा नैऋत्येला आहे, नवरा बायकोमध्ये खूप वाद होतात, पैसे टिकत नाही. नैऋत्येचा दरवाजा हा दोषच आहे, त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा, नैऋत्येचा दरवाजा जो आहे तो दरवाजावरती उपाय आपल्याला करणं केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा तुम्ही प्लॅन पाठवाल तेव्हा. एकदा माझी वास्तू व्हिजिट घ्या किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या किंवा प्लॅन कन्सल्टन्सी घ्या. म्हणजे पश्चिमेचा नैऋत्य आहे का दक्षिणेचा नैऋत्य, त्यानुसार उपाय वेगवेगळे आहेत. आणि इतरही ठिकाणी काय दोष आहे हे आपण बघून घेऊ. त्यामुळे प्लॅन कन्सल्टन्सीसाठी नाव नोंदवा. आणि आता तुम्हाला आज एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगतो आहे की वास्तू तथास्तूचा व्हॉट्सअप ग्रुप झालेला आहे. जवळपास 600-700 लोक त्यामध्ये ॲड झालेले आहेत. या व्हिडिओच्या शेवट लिंकमध्ये मी ग्रुपची इन्व्हाइट लिंक टाकतो. वास्तू तथास्तूचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि ही लिंक तुम्ही घेऊन तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांनाही पाठवा. म्हणजे रोजच्या टिप्स, माझं महत्त्वाचं मार्गदर्शन, थेट संपर्क तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये होणार आहे. तर मित्रांनो, असाच हा प्रोग्राम पाहत राहा. भेटूयात पुढच्या गुरुवारी. शुभम भवतु आणि शुभ आशीर्वाद.